तर 2023 मध्ये सामनामध्ये तत्कालीन कृषी मंत्री दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत बातमी प्रसिद्ध झालेली होती। पूर्वीच शिवसेना उपनेते पूर्वीचे अद्वै हिरे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बातमी प्रसिद्ध झाली होती। मात्र यात कोणतीही सत्यता नसल्याचं निदर्शनास आल्यावर संजय राऊत यांनी माफीनामा मालेगाव कोर्टात सादर केलाय। यानंतर मंत्री दादा भुसेंनीही संजय राऊतांवर दाखल केलेला अब्रू नुकसानीचा खटला मागे घेतलाय। गिरणा सहकारी कारखान्याच्या शेअर्समध्ये 178 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता। दोघांनाही जेव्हा न्यायालयानं पाहिलं तेव्हा असं केलं, म्हणजे संपलं ना, संपलेला आहे विषय, राहिलेला नाही। ज्यांच्यामुळे विषय निर्माण झाला तेही आमच्यात राहिलेले नाहीत, तेही सत्ता पक्षात गेलेले आहेत। आता त्यांचं त्यांनी पाहावं या मताचा मी आहे। दादा भुसे यांनी अत्यंत ग्रेसफुली हा विषय संपवण्यासाठी सहकार्य केलं आणि माझ्या तब्येतीमुळे मला आता फार धावपळ अशी इथे लांब करता येत नाही, कारखाना येता येत नाही, पण जे घडलंय ते उत्तम घडलं। राऊत साहेबांनी याचं सगळं पडताळणी केल्याच्या नंतर त्यांना हे आढळून आलंय की आपण केलेला जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे, निराखस खोटा आहे। ज्यांनी त्यांना माहिती दिलेली होती, मला अपेक्षित होतं की त्यांनी नाव सुद्धा घ्यायला पाहिजे होतं आणि मग त्यांनी आत्ताच्या घडीला मालेगावच्या शेतकऱ्यांची, नागरिकांची, सभासदांची दिलगिरी माफी मागितलेली आहे आणि म्हणून त्यांच्या तब्येतीचाही विषय आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून आज हा खटला मागे घेण्यात आलेला आहे। दुसरीकडे 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेना नेत्या शायना इन्सिनीबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माझगाव कोर्टात सुनावणी पार पडली। सावंतांच्या वक्तव्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेला धक्का लागल्याचा आरोप करत शायना इन्सी यांनी मानहानीचा खटला दाखल केलाय। सुनावणी दरम्यान सावंत यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सादर करण्यात आलाय। या प्रकरणाची पुढची सुनावणी 16 मार्चला पार पडणार आहे। राजकीय लाभ घेऊन कुठेतरी मोठी प्रसिद्धी मिळवावी असं काहीतरी वाटत असेल, त्यासाठी अशा प्रकारचे मुद्दे घेऊन त्या कोर्टात आलेले आहेत। आणि म्हणून मला आश्चर्य वाटत राहतं की जी बाब केव्हा संपलेली आहे ती मुद्दामून उकरून काढून एखादं काय म्हणून कारस्थान करावं आणि बदनाम करावं हा त्याच्यात, आणि स्वतःला राजकीय मायलेज मिळवावं, याच्या पलीकडे काय येतोय असं मला वाटत नाही। उभाटा सेना जे असं अभद्र शब्दांचा वापर करतात, आम्हाला इम्पॉर्टेड माल म्हणजे काय, मी काय आयटम आहे का? जेव्हा तुम्ही असं शब्दांचा वापर करणार ते हे आमचे अभिमानचा एक लढाई आहे आणि मला विश्वास आहे की आदरणीय कोर्ट नक्कीच त्यांना पनिशमेंट देईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।